झी 24 तास एक पाऊल पुढे। आपली महर्षी दयानंद कॉलेजची मुलं आहेत ना, त्यांनी बरं का आता एकांकिकांचा महोत्सव ठेवला आहे. कुणाच्या तर त्यांच्याच कॉलेजच्या गाजलेल्या एकांकिकेचा महोत्सव आहे. मला असं वाटतं की आपण जाऊन त्यांची काय ताकद बघू, त्यांची ऊर्जा बघू आणि त्यांचा उत्साह बघू. MD कॉलेजने सुवर्ण महोत्सवी वर्षाचं सेलिब्रेशन करायचं ठरवलं आणि तेही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं. आजपर्यंत अनेक कलाकारांना घडवणाऱ्या MD कॉलेजनं नाट्य महोत्सव आयोजित केला आणि सादर केल्या पुरस्कार प्राप्त काही निवडक एकांकिका. आता आमचं कॉलेज स्थापन 1962 साली झालेलं आहे. तर एवढ्या वर्षामध्ये आमचे बरेच नावाजलेले कलाकार या कॉलेजने दिलेले आहेत रंगभूमीला. तर रंगभूमीला, मोठ्या पडद्याला, रुपेरी पडद्याला. तर ह्या एवढ्या सगळ्या प्रवासानंतर असं वाटलं की आता आपलं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. तर मग आपल्या सगळ्या आजी सगळ्या कलाकारांना, जे आज मोठे नावारूपाला आलेले कलाकार आहेत, काही उभरते कलाकार आहेत आले, तर असं वाटलं की सगळ्यांना बोलवून एक असा सोहळा साजरा करावा आपण. त्यासाठी ही नाट्य महोत्सवाची संकल्पना मी मुलांसमोर मांडली आणि त्यांनी लगेच त्याला दुजोरा दिला आणि या सगळ्या अडचणींवर मात करत करत आता आम्ही आज हा नाट्य महोत्सव आता साजरा करण्याच्या सोहळ्यापर्यंत येऊन ठेपलेलो आहोत. हा इव्हेंट आम्ही खास करून आमच्या माणसांसाठी, आपल्या माणसांसाठी केलेला आहे. कारण कसं होतं की आम्ही एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत असतो, त्यावेळेस खूप एकांकिका स्पर्धांमध्ये आपली माणसं नसतात किंवा कॉलेजमधले प्रोफेसर म्हणा, आमच्या मम्मी पप्पा वगैरे सगळे किंवा मित्र मैत्रिणी असं कोण नसतं खास करून. तर त्यांच्यासाठी आम्ही हा खास करून इव्हेंट केला आहे. प्लस कॉलेजचं गोल्डन जुबली इयर आहे. ॲक्च्युअल आधी आम्ही आमच्या कॉलेजला मानतो, खूप मानतो, म्हणून त्यामुळे आम्ही तिथे त्या रंगभूमीवर आमच्या कॉलेजच्या नाट्यगृहात आम्ही तिथे खूप प्रामाणिकपणे कामं करत असतो. म्हणजे प्रत्येक ॲक्टर, प्रत्येक डिरेक्टर, प्रत्येक लेखक, प्रत्येक सगळेजण, अख्खी टीम आमची खूप प्रामाणिकपणे. त्यामुळे आम्ही कॉलेजला खूप मानतो आणि कॉलेजमधून काम करण्यासाठी सगळेच म्हणजे आतुरतेने वाट बघत असतात. 49 नॉट आउट, मेड फॉर इच अदर आणि कार शेड ह्या एकांकिकांची झिंग नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवता आली. तर विद्यार्थ्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता. या महोत्सवानिमित्त आजी विद्यार्थ्यांनी देखील आपली खास उपस्थिती लावली होती. 3 एकांकिका या वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी प्रथम आल्या. त्यामुळे मुळात या 3 एकांकिका लोकांपर्यंत पोहोचाव्यात, कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचाव्यात, हा उद्देश या 3 एकांकिका सादर करण्यापूर्वी. एकूणच सध्या सगळीकडे जरी परीक्षेचा माहोल असला तरीही MD कॉलेजच्या नाट्य महोत्सवानं विद्यार्थ्यांना ताजंतवानं केलं असणार हे मात्र नक्की. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सो फ्रेंड्स, टेकिंग युअर हॉलिडे. सॉरी मित्रांनो, मी तुमची रजा घेतोय. तर हा आगळा वेगळा नाट्य दरबार पुढच्याही रविवारी भरत राहणार आहे. याच वेळी पाहत राहा नाट्य दरबार. झी 24 तास एक पाऊल पुढे.